नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। सन 2020-21 मध्ये कोरोना काळात परिस्थिती जाणीव ठेवून जनतेची व विद्यार्थ्यांची गैरसोय तसेच शासन प्रशासनाला मदत म्हणून कंत्राटी बस चालकांनी स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता जीवावर उदार होऊन दिवसरात्र मेहनत घेऊन कोरोना काळात प्रवाशांना सेवा दिली। तसेच शासनाची व एसटीची शान देखील राखली। पण कोरोना काळ संपताच कंत्राटी एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा व उदरनिर्वाहाचा विचार न करता शासनाने व महामंडळाने कर्मचाऱ्यांना कमी केले। वेळोवेळी मागणी करूनसुद्धा शासनाने याकडे लक्ष न दिल्याने चंदगड तालुक्यातील नांदवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडणारे राज्यव्यापी आंदोलन केले। परंतु या ठिकाणी म्हणावी तशी मागणी पूर्ण न झाल्याने ॲडव्होकेट मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कंत्राटी एसटी चालकांनी 14 डिसेंबरला नागपूर येथील अधिवेशनात आपले गाऱ्हाणे मांडले। त्यावेळी नागपूरच्या मुख्य मार्गावरून ॲडव्होकेट मळवीकर यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। त्या आक्रोश मोर्चात राज्यातील सर्व कंत्राटी एसटी चालक सामील झाले होते। कोल्हापूर येथून ॲडव्होकेट मळवीकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व आपल्या हाती घेत नागपूरच्या अधिवेशनात देखील आपला चणगडी बाणा दाखवत या आंदोलकांच्या मागण्या अधिवेशनापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले। वेळोवेळी अन्यायाविरोध आंदोलन करणाऱ्या ॲडव्होकेट मळवीकर यांच्या नागपूर येथील आंदोलनामुळे चंदगड तालुक्याची एक वेगळी ओळख राज्याच्या कानाकोपऱ्यात गेल्याचे दिसून येत आहे। आंदोलकांची पार्श्वभूमी पाहता कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांनी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन 15 दिवसात एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याचे आश्वासन दिले। एकंदरीत चंदगडचा एक आंदोलनकर्ता राज्याच्या एका आंदोलन नेतृत्व करतो व ते आंदोलन यशस्वी होते। त्यातच जवळपास 700-800 आंदोलकांनी ॲडव्होकेट मळवीकर यांच्यावर टाकलेला विश्वास म्हणजे चंदगडच्या नावलौकिकात एक मानाचा तुराज म्हणावा लागेल।